आयुष्य फार कमी आहे. किती दिवसाचं? 7 दिवसाचं. 7 दिवसाचं आयुष्य कसं 100 वर्षाचं म्हटलं जातं. शतगणिले ते अर्धरात्र आणि तुम्ही खुशाल 7 दिवसाचं म्हणताय. पण वास्तविक जर पाहू गेलो तर 7च दिवसात आपलं आयुष्य पूर्ण होतं. नमस्कार मंडळी, महाराष्ट्राचे लाडके ओनली वारकरी YouTube चॅनलला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. सर्वात अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आपण या मृत्यू लोकामध्ये आलो. जरा बारकाईने कधीतरी एकांतात बसून विचार करा की मी जन्माला आलो, पण माझ्या जीवनाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, कशासाठी माझा जन्म झालेला आहे. अहो बाकीच्यांचं सोडा, चांगल्या चांगल्या पारमार्थिकाला हा प्रश्न पडत नाही. बाकीच्यांचं काय सांगावं, चांगल्या चांगल्या पारमार्थिकाचा देहाध्यास जात नाही. एका माणसाने मला प्रश्न विचारला, ताई अध्यात्म म्हणजे काय? म्हटलं याला क्लिष्ट व्याख्या सांगण्यापेक्षा एक सोपी व्याख्या मी सांगितली. म्हटलं दादा, देहाकडून देवाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे अध्यात्म. ज्या दिवशी देहाध्यास जाईल म्हणजे काय? तुका म्हणे नाही निरसिला देह तोवरी अवघे संसारिक. मग तुम्ही पांढरं घातलेलं आहे की भगवं घातलेलं आहे की काळं घातलेलं आहे की पिवळं घातलेलं आहे की निळं घातलेलं आहे याला महत्व नाही. ज्या दिवशी देहाध्यास निवृत्त होईल त्यावेळेस संसारी सुद्धा संन्यासीच असेल. ज्ञानोबरांच्या भाष्यामध्ये मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. असे संत महात्मे मृत्यू लोकामध्ये येतात. त्यांच्या अवताराचं प्रयोजन हे पूर्वनियोजित आहे. आपण या मृत्यू लोकामध्ये आलो. माझी भाषा कळते ना तुम्हाला? मग होकारार्थी नकारार्थी मान तरी हलवा. बरेच जण असे बसलेत जसे 72च्या दुष्काळातून धरून आणलेत. आणि खरं सांगू, गायक वादक असे असावेत. कीर्तनकाराची सुद्धा डाऊन झालेली ऊर्जा वाढवणारे. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, एवढी वाईट परिस्थिती उद्भवते की कीर्तनकार किती पट्टीचा असू द्या, पण साऊंड चांगला नसेल, माईक सिस्टीम चांगली नसेल आणि गाणारे वाजवणारे चांगले नसतील तर पट्टीचा कीर्तनकार कोणत्या पट्टीत फिट होतो हे त्यालाच कळत नाही. एवढी वाईट अवस्था असते. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, नुसतं वक्ते असं म्हणून बसू नये. होकारार्थी नकारार्थी मान हलवावी. जरा थोडं स्मित हास्य चेहऱ्यावर असावं. तुमच्याकडे पाहिल्यावर मला असं वाटतं साऱ्या जगाचं संकट तुमच्यावर आलंय. असे तोंड घेऊन बसू नका. जरा होकारार्थी नकारार्थी मान हलवा. थोडं स्मित हास्य असू द्या. कारण कसं है, शोकांतिका है. आजकल लोगों के हाथों में महंगे एंड्रॉइड मोबाइल तो है लेकिन चेहरे पर स्माइल नहीं है. फार मोठी शोकांतिका. म्हणून थोडं स्मित हास्य. मी एका कीर्तनात असं सांगत होते, थोडं तरी स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर दिसू द्या. एक बाबा जवळ बसले होते. ताई अहो काय सांगता, स्मित हास्य असू द्या. तुम्हाला काही कळतं का? म्हटलं काऊ बाबा, काही चुकलं का माझं? म्हणले हो, साधकाची दशा उदास असावी. म्हटलं मान्य, साधकाची दशा उदास असावी पण तोंडावर 12 वाजलेले नसावेत. कित्येक लोक कीर्तनात सुद्धा म्हणजे काय, फोडीली गोवरी तैसे दिसे तोंडावरी. एवढी अवघड अवस्था लोकांची. मला सांगा, ज्याची उपासना आपण करतो त्याच्याकडे बघा ना. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. अहो 14 वर्षाचा वनवास वाट्याला आला तरी सुद्धा प्रभू रामचंद्र हसत मुखाने निघाले. माता कौशल्या म्हणते, रामा अरे तू वनामध्ये जाणार, तेव्हा काय भाषा आहे प्रभू रामचंद्राची ऐका. रामायणामध्ये तुलसीदासजी वर्णन करतात. पिता दीन मोहि कानन राजू, पिता दीन मोहि कानन राजू. पिता दीन मोहि कानन राजू, पिता मोहि पिता मोहि कानन
तर रामायणातली छोपाई मी सांगत होते. पिता दीन मोही कानन राजू जहाँ सब भांति मोर बड़ काजू. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्र माता कौशल्येला काय म्हणतात, आई मला वनवास नाही मिळालेला, मला माझ्या पित्याने काय दिलेलं आहे, अयोध्येचं राज्य नाही वनाचं राज्य दिलेलं आहे. याला म्हणावं दृष्टिकोन. पिता दीन मोहि कानन राजू और आगे कहते हैं जह सब भांति मोर बड़ काजू. उसमें मेरा हित ही है. म्हणून म्हटलं जातं रामचरित्र परम पवित्र. काय म्हटलं जातं, रामचरित्र परम पवित्र, कृष्ण चरित्र महाविचित्र. ते प्रत्येकाला पचत नाही महाराज. म्हणून तर कृष्णात परम किमपि तत्व अहम न जाने. मधुसूदन सरस्वती सुद्धा हेच म्हणतात. मला सांगायचं काय माय बापांनो, की आपला दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. कीर्तन ऐकताना सुद्धा आपल्या आनंदासाठी कीर्तन ऐकावं, वक्त्याने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी बोलावं, स्वतःच्या मनशुद्धीसाठी कीर्तन करावं. म्हणून कधीतरी विचार करा, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी असं वर्णन ज्या कीर्तनाचं आहे, ते कीर्तन आपण किती मनसा वाचा कर्मणा एकाग्र होऊन ऐकतो याचा विचार करा. आयुष्य चाललंय कीर्तन ऐकत, पण आपल्यावर काही परिणाम होत नाही, परिवर्तन होत नाही. नर्मदेचे गोटेच आहोत आपण, बरोबर ना. मान तरी हलवणार आहोत. काय कमाल झाली बुवा. ऐका, आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं याच्यासाठी हा खटाटोप आहे. आणि म्हणून मृत्यूलोकामध्ये आपण आलो आपल्या इच्छेने नाही, अनिच्छेने आलो. आपण मृत्यूलोकामध्ये येत असताना अनिच्छेने आलो, जाताना आपण आपल्या इच्छेने जाणार आहोत का? अंतरवाली जाण्याची इच्छा तरी आहे का? पण जावं तर लागेलच. एकदा का 7 दिवस पूर्ण झाले की निघायचं. आपल्या जवळ किती दिवसाचा कालावधी आहे? फक्त 7 दिवसाचा. आचार्य चाणक्य म्हणतात, अनित्यानि शरीरानि विभवो नैव शाश्वतः नित्यम सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, धर्मं भजस्व सततम त्यजलोक धर्मान सेवस्व साधु पुरुषांजहि काम तृष्णाम अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वा. हे वर्णन भागवतामध्ये सुद्धा आहे. फार कमी आयुष्य आहे. प्रायणाल्प आयुष्य हा सभ्य कलावस्मिन युगे जना. आयुष्य फार कमी आहे. किती दिवसाचं? 7 दिवसाचं. 7 दिवसाचं आयुष्य कसं 100 वर्षाचं म्हटलं जातं. शतगणिले ते अर्धरात्र. आणि तुम्ही खुशाल 7 दिवसाचं म्हणताय, पण वास्तविक जर पाहू गेलो तर 7च दिवसात आपलं आयुष्य पूर्ण होतं. कसं? सोमवार को जन्म हुआ, सोमवार को जन्म हुआ. हिंदी कळते ना? पिक्चरची हिंदी कळते, तर ही हिंदी सुद्धा कळायलाच पाहिजे. न्यूज मधली हिंदी कळते, ही हिंदी का कळणार नाही? 24 तास हातामध्ये डबड आहे, हिंदी का कळणार नाही? तर सोमवार को जन्म हुआ, मंगलवार को बड़े हो गए, बुधवार को शादी हो गई, तो गुरुवार को बच्चे भी हो गए, शुक्रवार को बीमार पड़ गए, शनिवार को अस्पताल गए और इतवार को तो चल बसे. राम नाम किती कमवले तरी राम नाम. शेवटी काय म्हणायचं? राम नाम. हा, तुम्ही बघा प्रेत यात्रेमध्ये पुढचे म्हणतात राम नाम सत्य है, आणि मागचे म्हणतात शिरापुरी का बेत है. केव्हा? 13व्याला. पण नेहमी सावध राहावं, सतर्क राहावं माणसाने. मृत्यू निश्चित आहे, आपण तो टाळू शकत नाही. जगामध्ये आपण अनिच्छेने आलो, जाताना अनिच्छेने जाणार आहोत. पण संत महात्मे स्व इच्छेने आले. आम्ही वैकुंठवासी उचिष्टा
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. संत महात्मे वैकुंठातून इथे आले. आता आपण म्हणू शकतो का आम्ही वैकुंठवासी? का नाही म्हणू शकत? म्हणायला पाहिजे आम्ही वैकुंठवासी नाही, आम्ही अंतरवालीवासी. वैकुंठवासी नाही, कैलासवासी नाही, स्वर्गवासी नाही. का? येणं जाणं आपल्या हातात नाही. आपल्या इच्छेने आलो नाही आणि जाताना सुद्धा आपण काही आपल्या इच्छेने जाणार नाही. पण हे लक्षात घ्या, संत महात्मे स्वइच्छेने आले. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, किंवा इथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. स्वइच्छेने आले, स्वइच्छेने गेले. पण भगवंताला मात्र आणावं लागतं. आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. देवाला आणावं लागतं. जरा तुमच्या भाषेत सांगते म्हणजे तुम्हाला कळेल. कारण थोडीशी जड भाषा वापरली की लोक लगेच म्हणतात. दुसऱ्या दिवशी स्टँडवर गप्पा करताना, रात्रीच्या महाराजांना काही कीर्तन जमलंच नाही, असं वाटतं नवीन कीर्तनकार होते. अनुभवी कीर्तनकाराला नवीन कीर्तनकार म्हणतात लोक. हे नाही म्हणत की माझी बुद्धी तेवढी नाही, मलाच उमजलं नाही. कीर्तन याच्या डोक्यावरून जातं, याच्या डोक्यात जात नाही. पण हे महाराजाला नाव ठेवून मोकळं होतं. हा, एक सांगू का, माझा बिलकुल विरोध नाही. कशाला? की कीर्तन कसं झालं याच्यावर बोलू नका. तुम्ही बोला, कीर्तनकाराचं मूल्यमापन करा. अभंगावर किती बोलले, कसं बोलले, याविषयी तुम्ही नक्की चर्चा करा, नक्की बोला, मूल्यांकन करा, ठरवा. पण मूल्यांकन कुणी करावं? ज्याचा हरिपाठ पाठ आहे त्याने करावं. ज्याचा काकडा पाठ आहे ना त्याने म्हणावं कीर्तन जमलं नाही. ज्याची तंबाखू उधारीची चुना उधारीचा त्याने बिलकुल म्हणू नये की कीर्तन जमलं नाही. कोणी उठतं सुटतं कीर्तनकाराला नाव ठेवतं. तुम्हाला वाटतं का कीर्तनकार होणं एवढं सोपं आहे? लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला काय कमी आहे, आणि तुम्हाला काहीच कमी नाही. पोलिसाला हप्ता आणि महाराज लोकांना सप्ता. आणि एवढ्यावर थांबत नाही. आमचा गंध बघून आम्हाला म्हणतात, काय म्हणतात? उभा गंध चूल बंद. म्हणजे घरी जायची गरज नाही, चूल पेटवायची गरज नाही. असे लोक झालेत. पण मी म्हणते बरं, निंदकाचे घर असावे. निंदक म्हणजे नावं ठेवणारी लोक सुद्धा पाहिजेत. का पाहिजेत? कारण गली में दो चार सुअर हो तो गली साफ रहती है. कळालं का? हुशार माणसं आहे तुम्ही. मी म्हणत नाही बरं, तुकाराम महाराज म्हणतात. निंदकाची वाणी किंवा दुर्जनाची वाणी साबणाची वडी धुतली पासोडी अंग माझे. किंवा संत रहीम म्हणतात, निंदक नियरे राखिये आंगन कुटी बंधाय, बिन साबुन पाणी बिना निर्मल होत स्वभाय. साधो निंदक मित्र हमारा, असं म्हटलेलं आहे मलुकदासांनी. म्हणून निंदा कुणी करत असेल तर निंदी कोणी मारी, 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 वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, मज हेही नाही तेही नाही, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, मज हेही नाही तेही नाही. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासूनी. थोडक्यात निंदा स्तुती याचा परिणाम स्वतःच्या चित्तावर होऊ द्यायचा नाही किंवा समत्व चित्तामध्ये असावं. अशा वृत्तीचे महात्मे, आणि ते महात्मे स्वइच्छेने आले. आपण मात्र स्वइच्छेने आलो नाही. तर देवाला आणावं लागतं. संत येत असतात, पण संतांच्या अवताराचं प्रयोजन हे ठरलेलं असतं. संत महात्मे येतात विश्वकल्याणासाठी, काहीतरी करतात. काय करतात? तर त्यातलाच एक घटक किंवा त्यातलीच एक प्रक्रिया ती म्हणजे अभंगाच्या चरणात. घातला
देती आलियासी दान. तुकोबाराय सांगतात की विश्वकल्याणासाठी संत महात्मे दुकान घालतात. दुकान घातलं जातं, दुकान टाकलं जातं आणि दुकान मांडलं जातं. तुम्ही संत वाङ्मयामध्ये थोडासा बारकाईने सूक्ष्म विचार करा. काही ठिकाणी घातला दुकान, काही ठिकाणी मांडिले दुकान. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलावर सर्व वस्तू देतो मोलावर सर्व वस्तू. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलावर एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलावीन सर्व वस्तू. किंवा संत सज्जनी मांडिले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाच साठ कोणी तयाकडे न पाहे रे. संतांच्या दुकानामध्ये कोणता माल आहे? भक्ती मुक्ती ज्ञान आणि वैराग्य. बरं, तुम्हाला असं नाही वाटत का संतांच्या दुकानातला तोच माल तुम्ही दुकानांनी ऐकताय? कळतंय का? दुकान वही दुकान, इन दो कानों से सुन रहे हो, दुई कानों से वो दुकान सुन रहे हो. म्हणजे संतांच्या दुकानातला माल आहे हा जो काही. आम्ही पोस्टमन आहोत. तुका म्हणे शेष सेवीन आवडी. थोडं बिहारी किंवा हिंदी भाषेमध्ये दुई कान म्हणतात. हमार पास दुई कान आहे. दुई कान म्हणजे दोन. म्हणजे त्या दुकानातलंच आपण हे श्रवण करतोय आणि या श्रवणेंद्रियाद्वारे त्याच संतांचं ते वाङ्मय आपण ऐकतोय. म्हणून घातला दुकान. आता थोडंसं अजून बारीक विश्लेषण बघू. ताई, तुम्ही म्हणतात की संतांनी विश्वाच्या कल्याणासाठी दुकान घातलं, पण प्रश्न असा निर्माण होतो की दुकान टाकायचं म्हटलं तर संपत्ती पाहिजे, ऐश्वर्य, तुमच्याकडे भांडवल पाहिजे. भांडवल नसेल तर तुम्हाला साधं किराणा भुसार मालाचं दुकान टाकू शकत नाही. किराणा दुकान जरी टाकता येतं का? त्याच्यासाठी काय पाहिजे? अंतरवाली झोपली का काय? तुम्ही समाधीत नाही गेले ना? जागेत ना? हा, लक्ष द्या. दुकान टाकायचं म्हटलं तर भांडवल पाहिजे किंवा पैसा पाहिजे. मग संतांकडे पाहावं तर संत भौतिकदृष्ट्या विपन्न दिसतात. थोडा आपण तुकोबारायांचाच विचार करू. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. सगळ्यांना आपल्याला माहिती तुकोबारायांची परिस्थिती कशी होती. पण तरी सुद्धा तुकोबाराय कसे होते? फकीर होते. कसे होते? फकीर होते. एक शेर फार सुंदर आहे, लक्षपूर्वक ऐका म्हणजे त्याचा अर्थ कळेल. वो फकीर ही फकीर क्या. दुष्काळामध्ये सुद्धा लोकांना धनद्रव्य तुकोबारांनी वाटलं, हे चरित्रामध्ये वर्णन आहे. तर म्हटलं जातं की वो फकीर ही फकीर क्या जिसका दिल अमीर ना हो, और वो अमीर ही अमीर क्या जिसका दिल फकीर ना हो. लक्षात येतंय का? जो अमीर आहे म्हणजे भौतिक दृष्ट्या श्रीमंत आहे, पण मनाने फकीर नसेल ना दादा, तर तो दान नाही करू शकत. आता तुम्ही म्हणाल हे काहीतरी सांगताय, तुम्ही कुठून तरी ऐकलं असेल सांगताय. नाही, याला तुकोबारायांच्या प्रमाणाचा एक तुम्हाला संदर्भ देते. उदास विचारे वेच करी. हे कुणाला जमतं? जो बाहेरून अमीर आहे लेकिन दिल से फकीर है, वही दे सकता है. देण्यासाठी मोठं मन पाहिजे. तुमचं मन कसं पाहिजे? फकीरासारखं. उदास विचारे वेच करी. तुकोबाराय फकीर आहेत पण देताना अमीर आहेत. अमीर म्हणजे श्रीमंत. एवढी प्रतिकूल परिस्थिती तुकोबारांच्या जीवनात आली तरी चित्तवृत्ती डगमगली नाही. उलट पत्नीला म्हणतात, न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो. पत्नी जेव्हा काळजी करते तेव्हा पत्नीला म्हणतात, चिंता करू नको, चिंतन कर. आणि लोकांकडून तर अपेक्षाच करू नको. संसार के लोगों से आशान किया करना, और जब कोई न हो अपना तो सिया राम कहा करना. जिस गुलशन में तेरा नूर नहीं ऐसा कोई गुलजार नहीं. म्हणून मागायचं असेल तर त्याच्याकडे मागा, देणारा फक्त तोच आहे. सुरदाता
विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता किंवा तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारी त्याच्यासारखं दातृत्व या जगामध्ये कुणाचं नाही. देवासारखं दातृत्व नाही, संतांसारखं दातृत्व नाही. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थिती तुकोबारांच्या जीवनामध्ये आली तरी तुकोबाराय म्हणता देवा बरं झालं, जे काही झालं बरे झाले देवा. निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिढा गेली. पत्नी मेली तर बरं झालं, बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली देवा ही तुझी कृपा आहे. ऐका, कथा कीर्तन आपण नेहमी ऐकतो पण कधीतरी स्वतःच्या जीवनाकडे बघा आणि विचार करा, खरोखर मी भगवंताचा भक्त आहे का? प्रतिकूलता आल्यानंतर माझं मन जर विचलित होत असेल तर समजावं माझा देवावर विश्वास नाही. कारण खरा भक्त प्रतिकूलतेला वरदान समजतो आणि अनुकूलतेला अभिशाप मानतो. तुम्ही म्हणाल कसं? प्रतिकूलतेमध्ये भजन जास्त होतं, अनुकूलतेमध्ये भजन होत नाही. म्हणून खरे महात्मा एकांतात जातात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास का? प्रसिद्धि जेवढी कहते हैं प्रसिद्धि प्रतिष्ठा मीठा जहर है, दिखने में बड़ा प्यारा है, बड़ा सुकून मिलता है, लोग पैर छूते हैं. खरं सांगू, तुमचं मला माहीत नाही पण जेव्हा लोक, माझं वैयक्तिक सांगते, जेव्हा लोक पाया पडतात ना मनामध्ये हाच विचार येतो, आपली एवढी लायकी नाही की कोणी आपल्या पायाला हात लावावा. हा सन्मान फक्त ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या त्यागाचा आहे, आपला नाही. ही वास्तविकता आहे. अहो आपल्याने थोडं सुद्धा भजन होत नाही. कसलं भजन? 3 बार भोजन, सकाळ दुपार संध्याकाळ 3 बार भोजन, भजन एक बार उसमें भी होती है झंझट हजार. 3 बार भोजन भजन एक बार, 3 बार भोजन, ओ 3 बार भोजन भजन एक बार उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार, होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार. मन मेरा कहता है गंगा नहाऊं, मन मेरा करता है गंगा नहाऊं, नहाऊं जमुना नहाऊं, गंगा नहाऊं, यमुना नहाऊं. जाते 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 रास्ते में आ गया बुखार, जाते जाते रास्ते में आ गया बुखार, उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार. बार भोजन भजन एक बार, 3 बार भोजन भोजन एक बार, 3 बार भोजन भजन एक बार, 3 बार भोजन भजन एक बार, उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार. मन मेरा कहता है दान कर आऊं, मन मेरा कहता है दान कर पाऊं, दान कर आऊं पुण्य कमाऊं, दान कर आऊं पुण्य कमाऊं. महंगाई ज्यादा, महंगाई ज्यादा और बड़ा परिवार, उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार. 3 बार भोजन भजन एक बार, 3 बार भोजन भजन एक बार, उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार, उसमें भी होती है झंझट हजार. वाह. 3 बार भोजन, 3 बार भोजन भजन एक बार, उसमें भी होती है झंझट हजार.